भीती वाटते रोहन. हे आपण कुठे आलोय? बेबी, मला ह्या जागेविषयी माहिती आहे. माझ्यावर विश्वास ठेव. तुला माहिती आहे ना मी किती स्मार्ट आहे. किती शांत जागा आहे ही. ओह, आणि इथे तर कुलूप आहे. इट्स ओके. मला आणखी एक मार्ग माहिती आहे. कम ऑन. इथे खिडकी आहे. बापरे, खिडकी? हो हो. खिडकीतून कसं जाणार आपण? उघडी आहे. रोहन, मला असं वाटतं की आपण इथे यायला नको होतं. मॅडम, मी पूर्ण रिसर्च करून आलोय. तू आता जास्त टेन्शन घेऊ नकोस. तू काय तिथेच थांबणार आहेस का? आत ये ना, खूप मजा करूया. ओके. इथे स्विच आहे. ओके. वाव, हे घर खूप सुंदर आहे. मी सांगितलं होतं ना, खूपच छान असेल. खरंच. पण हे घर आहे कोणाचं? अरे काय फरक पडतोय. रोहन, हा बोल ना. एक गोष्ट लक्षात आली का तुझ्या? हे घर पूर्ण फर्निश्ड आहे ना? हो ना, मस्त आहे ना. माय गॉड, ही पेंटिंग, हे सगळं. आय एम सो एक्साइटेड. बरं ऐक ना. बोल. मला ना खूप भूक लागलीये. चल ना काहीतरी खाऊया. काय नाही, बघूया. हा. मला वाटतं किचन त्या बाजूला आहे. किचन मध्ये? चल चल बघूयात. चल. चलिये. तुला माहिती आहे ना बेबी, मी तुझ्यावर किती प्रेम करतो ते. अच्छा. बरं सांग, तुला घर कसं वाटलं? खूप छान आहे. चल बघूया आत काय. लेट्स चेक. जॅकपॉट. ज्यूस. थँक्स. बस झालं का? तू तर म्हणाला होतास इथे कोणीच नाही राहत. तर मग हा पाण्याचा आवाज कुठून येतोय? मला माहित नाहीये. मी आत जाऊन बघतो. हा प्लीज. मस्त. अरे पियानो. वाव, इट्स गो. वाव, किती मस्त पियानो आहे. बेबी, ओ गॉड. इथे आपल्याला आवाज नाही करायचा आहे, समजलं ना? चल जाऊयात. चल ये. चल. रोहन, हा 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 आता पियानो कोण वाजवतंय? रोहन, मला माहित नाही. रोहन चल इथून. चल निघूया. चल ना. चल चल चल. उघड हे. हा का बंद झाला? हे काय होतंय? शांत हो प्लीज, काहीतरी तू. कर. प्लीज शांत हो प्लीज. रोहन प्लीज काहीतरी कर. वाव अर्जुन, किती सुंदर घर आहे. हो ना? या.
मुलांनो सांभाळून. या घरासाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. किती छान घर आहे. आवडलं ना तुम्हाला? हो हो. अच्छा, तर मी काय म्हणत होतो की आजचा दिवसही चांगला आहे, त्यामुळे आज मला माझं ब्रोकरेज मिळालं असतं तर. पण अजून ॲग्रीमेंट वगैरे झालं नाहीये. अहो सर, त्याचं काय घेऊन बसला? मी तुम्हाला उद्याच देऊन टाकेन. विश्वास ठेवा माझ्यावर. जर माझ्यावर विश्वास नसेल तर चेकने पेमेंट करा. त्यात काय एवढं? मी उद्या येतो. अहो अहो पण तुमचं ब्रोकरेज? ते अरे त्याची कसली घाई आहे? मी उद्या येतो. जाऊया. कमी किमतीत खूप मस्त मिळालंय. ये. वा. अरे वा सरगम, इतका छान पियानो कुठे वाजवायला शिकलीस? आम्ही वाजवत नव्हतो, हा आपोआपच वाजत होता. तुम्हाला पण ना बुद्धू बनवायला फक्त मम्माच भेटते, राईट? बदमाश. वा. शेवटी तुला तुझा स्वतःचा पियानो मिळालाच. मला माहितीये, लग्नानंतर तुला खूप गोष्टींसाठी मन मारावं लागलं. तुझा आनंद. पण मला याची काहीच खंत नाही अर्जुन. आणि तसंही आता तर मुलं मोठी झाली आहेत आणि मला माझा पियानो सुद्धा मिळाला. मग हरकत काय आहे पुन्हा सुरू करायला? आणि मी पाहिलंय मुलांना सुद्धा याची आवड आहे, मग मी त्यांनाही शिकवेन ना. आणि तसंही मला असं वाटतं की जी स्वप्न मी नाही पूर्ण करू शकले ती मी आपल्या मुलींकडून नक्की पूर्ण करून घेईन. फॅन्टास्टिक. तुझी ही कल्पना ना मला खूप आवडली. नवीन घर, नवीन सुरुवात. खरंच? येस. कम. मुलांनो जपून खेळा. हो बाबा. काय झालं? काय विचार करते? काही नाही, फक्त या घराबद्दल विचार करते. त्यात विचार करायची काय गरज आहे? एवढ्या कमी रेंटमध्ये एवढं मस्त घर मिळालंय. हा, किती ब्रोकर्सकडे फिरलो आपण. खरं सांगू का तुला, मी या घरात नक्कीच काहीतरी वेगळं. तोच तर विचार करते. काय विशेष आहे? वेगळेपणा शोधण्यापेक्षा सध्या तरी तुझ्या नवऱ्याचे आभार मान एवढं मस्त घर शोधल्याबद्दल. खरंच? मग काय. काय झालं? नाही, काही नाही. बाय बेटा, सांभाळून. सी यू इन द इव्हनिंग. चला. ओके.
तिकडे? कोण आहे तिकडे? शगुन, दोघी आहात ना तिकडे? बघा, आई रागवेल. अशी मस्करी करू नका. चला चला, बाहेर या तिकडून. तुम्ही काही बोलत का नाही आहात? शगुन, सरगम, कोण आहेस तू? तू कोण आहेस? मला नको मारूस. असं का करतेस? महक, महक, महक कुठेस? महक, अगं शॉपिंगला जायचं नाहीये का तुला? इकडे वरती या. मी बेडरूम मध्ये आहे. महक, 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 आजी तू आलीस? आजी तू आलीस? कसे आहात बाळांनो? आम्ही ठीक आहोत. सुखी राहा बाळा. मी सामान घेऊन येतो. ठीक आहे. बाळा, काहीतरी खा. काय गाई, मुली आजही शाळेत गेल्या नाहीत? अर्जुन, जायच्या आधी काहीतरी खाऊन घे बाळा. नको आई, मला भूक नाही. हे बघ बाळा, तू खाल्लंस तर ही मुलं पण काहीतरी खातील. खरंच आई, अजिबात भूक नाहीये. तुम्ही लोक खाऊन घ्या, मी संध्याकाळी भेटतो. बाळांनो, तुम्ही जर शाळेत नाही गेलात तर मग शिकणार कसे? आजी, आम्हाला आईशिवाय अभ्यास नाही करायचा. आजी, आम्हाला आईशिवाय काहीच आवडत नाही. फक्त आमची आई परत आणून द्या. प्रॉमिस, आम्ही पुन्हा मस्ती नाही करणार.
दीदी काय झालं शगुन? कोणीतरी पियानो वाजवतंय. चल बघूया. काय झालं बाळा? आजी, हा पियानो कोण वाजवतंय? माहित नाही आजी, तिथे कोणीतरी आहे. एक बाई होती. हा बाई? चला आतमध्ये चला बाळांनो. आई मी येतो ग. अरे मोबाईल रूम मध्येच विसरलो. कोण आहे तिथे? हाय, आय एम सिंथिया. तुम्ही आत कशा आलात? सॉरी, दरवाजा उघडा होता. विचार केला आतच वाट बघू. नाईस टू मीट यू. मी एक प्रोफेशनल पियानिस्ट आहे. मी असं ऐकलंय की तुमच्या मुलांना एका पियानो टीचरची गरज आहे. तुम्हाला कसं माहित? तुमच्या बायकोने सांगितलं. मेहक बरोबर? आय एम सो सॉरी. तिच्या आत्म्याला शांती लाभो. एक्सक्यूज मी, तुम्हाला कसं माहित की माझी बायको? तुमचं घर खूप छान आहे. एक्सक्यूज मी, पण माझ्या बायकोने तुम्हाला कधी कॉन्टॅक्ट केला होता? कारण इथे येऊन तर आम्हाला काहीच दिवस झालेत आणि तुमचे इथे अचानक येणं. मी बघू का? तुम्हाला कसं माहित की इथे पियानो आहे? की तुम्ही आधी सुद्धा इथे येऊन गेले आहात? खरं तर नाही, पण इथल्या सगळ्या गोष्टी मला ओळखीच्या वाटतायत. शगुन, सरगम, या मुलीनो इथे या. बाळांनो, या मिस सिंथिया आहेत.
या तुम्हाला पियानो शिकवायला आल्या आहेत. हॅलो. बाबा, आम्हाला पियानो नाही शिकायचा. पण बाळा. बाबा, आम्हाला पियानो नकोय. शगुन. बाळांनो, मला माहितीये तुम्हाला मम्मीची आठवण येते, पण ऐका, ही सुद्धा तुमच्या मम्मीचीच इच्छा होती. तुम्हाला माहितीये तुमच्या मम्मीला नेहमी वाटायचं की तुम्ही पियानो वाजवायला शिकलं पाहिजे आणि जमल्यास तिच्यासारखंच एक प्रोफेशनल पियानिस्ट व्हावं. बाळा, स्वतःसाठी नाही, पण तुमच्या मम्मीसाठी निदान एकदा प्रयत्न तरी करून बघा. तिने सिंधिया मॅडमला इथे तुम्हाला शिकवण्यासाठी बोलवलंय, म्हणूनच तर आल्यात त्या. मी इथे तुमच्यासाठीच तर आले आहे. सरगम. आय एम सॉरी. काही हरकत नाही, मुलंच तर आहेत. अरे अरे, काय झालं मुलींनो? आजी, आम्हाला पियानो नाही शिकायचाय. पियानो? आजी, ती टीचर विचित्र आहे. आम्हाला तिच्याकडून पियानो नाही शिकायचाय, प्लीज. काय? कोणती टीचर मुलींनो? या बाळांनो, चला बाळा, सावकाश. आई, ही सिंथिया. मेहकने यांना मुलींना पियानो शिकवण्यासाठी बोलवलं होतं. हॅलो. हॅलो. ही खोटं बोलतेय. शगुन. बाळा, असं बोलायचं नसतं. हरकत नाही, मी समजू शकते. तुमचं कुटुंब यावेळी कठीण परिस्थितीतून जातं. मग आपण 1-2 क्लासेस ट्राय करून बघूयात का? हो, नक्कीच. तुम्हाला काही हरकत नसेल तर आपण आजपासूनच सुरू करूयात. शुअर, का नाही. आणि मुलींनो, व्यवस्थित वागा. चला. जा जा बाळांनो, जा बाळा. आई, मी पण येतो आता. ऑफिससाठी आधीच उशीर झालाय. टीचरला काय झालं? दीदी, मला खूप भीती वाटते. शगुन, पळ. दीदी,
अर्जुन, बाळा तुला ही सिंथिया जरा विचित्र नाही वाटली का? ज्या पद्धतीचं तिचं वागणं होतं, ज्या पद्धतीने बोलत होती. विचित्र तर त्या दोघींचं वागणं आहे आई. ही सगळी ना मुलींची नाटकं आहेत. तुम्ही यामध्ये पडू नका. नाही बाळा. आई, ही मेहकची शेवटची इच्छा होती आणि मला तर वाटतं की यामध्ये काहीच चुकीचं नाहीये. त्या निमित्ताने त्यांचं मनही गुंतेल. पण अशा पद्धतीने त्यांच्याकडून जबरदस्तीने आई, करून मी घेणं- सुद्धा त्यांचा चांगलाच विचार करतोय, पण मला तर असं वाटतं की सिंथियाला इथे फुल टाइम शिकवण्यासाठी बोलवावं आणि मी याबद्दल ठाम आहे. असं वाटतंय की मलाच काहीतरी करावं लागेल. काळजी नका करू. या बाळांनो. कोण आहेस तू?
काय घडते इथे? काहीतरी विचित्र आहे, काहीतरी आहे. आम्हाला इथून निघायला हवं. लावलास माझ्या पियानोला. बाबा काय सांगायचंय तुला तुझ्या पप्पांना? बोल ना. नाही, मला यांना सगळं खरं खरं सांगायला हवं, नाहीतर फार उशीर होईल. ऐका अर्जुन, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. प्लीज माझं म्हणणं नीट ऐका. मला माहिती आहे हे सगळं कोण करतंय. हे सगळं माझी बहीण जेनी करतेय. हा पियानो सुद्धा तिचाच आहे. या पियानोमुळेच सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत. जेव्हापासून हा पियानो या घरात आलाय तेव्हापासून या सगळ्या गोष्टी घडतायत. प्लीज प्लीज हा नष्ट करून टाका प्लीज. नाहीतर इथून कुठेतरी लांब निघून जा तुम्ही. प्लीज समजून घ्या, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. जेनी, का असं करते आहेस दीदी? तुला माहिती आहे ना पियानो किती आवडतो मला ते. हा माझा पियानो आहे. जेव्हा लोक त्याला हात लावतात तेव्हा मला आवडत नाही. मग मी काय करू? जेनी, सोडून दे, सोडून दे त्यांना. नको, प्लीज असं करू नकोस. नाही, नको असं करू नकोस. सोड त्यांना, सोड. त्यांची काही चूक नाहीये. अगं माझी काय चूक होती मग? माझं आयुष्य, माझं पॅशन सगळं हिरावून घेतलं का? नाही, नको. मला अजून कोणाला मरताना बघायचं नाहीये. अजून बघवत नाहीये. प्लीज थांबव आता. कधीपर्यंत हे
सत्य लपवून मी स्वतःला त्रास करून घेत राहू? कोणतं सत्य? मी होते ती जिनी. मी तुझं आयुष्य खराब केलंय. द्वेष करायचे मी तुझ्या टॅलेंटवर मला ईर्ष्या होती. तुला आठवतंय का आपण दोघी पियानिस्ट होतो, पण नेहमी माझ्यापेक्षा जास्त तुला अटेन्शन मिळायचं का? म्हणूनच मी जेनी सोडून दे त्यांना, प्लीज सोडून दे. ते मी होते. मी तुझ्या ग्लव्स मध्ये ते काचेचे तुकडे घातले होते. जेनी सोडून दे, त्यांची काहीच चूक नाहीये. माझी सख्खी बहीण. मला फक्त तुला पियानो वाजवण्यापासून थांबवायचं होतं, थोड्या वेळापुरताच ग. मला नव्हतं माहिती की तू डिप्रेशन मध्ये येऊन आपला जीव देशील. आय एम सॉरी जेनी, आय एम रिअली सॉरी. मी तुझं आयुष्य खराब करून टाकलं. प्लीज 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 मी माफी मागते. सोडून दे या लोकांना, प्लीज सोडून दे. यांनी तुझं काही वाकडं केलं नाहीये ना? सोडून दे ना प्लीज. नाही, आता कोणीच वाचणार नाही. माझ्या मुली जेनी. शगुन, सरगम. बाबा. शगुन. बाबा. बाळा. या बाळा. या सर या. हे बघा तुमचं नवीन घर. किती सुंदर आहे ना? हो ना? इतक्या कमी किमतीत तुम्हाला इतकं मोठं घर कुठेच नाही मिळणार, ही मला खात्री आहे. या ना या.